बिलकुल शेतकऱ्याची टोपी घातलेली आहे। मुंबईहून लई कष्ट करून ते आलेले आहे। मी आणि ते विधानसभेत आम्ही सोबत होतो। बाळासाहेबांसाठी एकदा काड्या वाजवा। सिमेंटच्या जंगलातला माणूस शेतीच्या जंगलात आलेला आहे। ते सगळे सिमेंटच्या जंगलात राहणारे लोक आज शेतीकडे वळले तर त्याचा निश्चितच तर मित्रांनो एकदम जोरदार टाळ्या होऊ द्या। जय जवान। बच्चूभाऊंचं मनापासून अभिनंदन करतो। सन्मान्य राजसाहेबांनी मी सांगितलं की बच्चूभाऊंनी शेतकरी राजासाठी जी काही दिंडी वारकऱ्यांसारखी काढलेली आहे 7-12 कोरा होण्यासाठी आणि आणखीन काही त्यांच्या प्रमुख 17 मागण्या आहेत, त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे। साहेबांनी तात्काळ त्याला होकार दिला। मला सांगितलं केवळ पाठिंबा देऊ नकोस तर तू स्वतः त्या ठिकाणी जा, बच्चूभाऊंच्या दिंडीमध्ये सहभागी हो, त्या पदयात्रेमध्ये त्यांना शेतकऱ्यांना माझ्याकडून निरोप दे की मी त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहे, कारण हा शेतकरी राजा जे पिकवतो तेच आम्ही खातो। आणि म्हणून या दिंडीला या पदयात्रेला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो। आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की आमचा बच्चूभाऊ हे ताट काढण्याच्या लढाऊ पाहण्याचा व्यक्तिमत्व असणार आहे। पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही, कारण वेदना तेवढ्या जास्त आहे। आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे, तो शेतकरी आणि मजूर आहे। या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे, त्याचं मरण थांबलं पाहिजे। आज बोलता बोलता 2 आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये, तर थांबतच नाही। आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा, खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले, त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो। महाराष्ट्राच्या मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही। आणि सरकारला इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल। पैसे नाही म्हणता तर शक्तिपीठाला 20,000 कोटी दिले कसे? ते कसे आले तुमच्याकडे? कोणं मागितले होते? साधा एक अर्ज शेतकऱ्यांचा दाखवा, कोणी अधिक लोकांनी दाखवावं का हा अर्ज शक्तिपीठासाठी दिला होता म्हणून। जे मागितलं नाही ते लाडके बहिणी आमच्या डोक्यात लादून दिली, त्याच्यातले अर्ध्यांचं तुम्ही रद्द करून टाकल्या। ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं, त्याच्या मागचा तुमचा हेतू स्पष्ट होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहो और ज्या कमिशन नहीं मिलता वहाँ हम खड़े नहीं रहते।